नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आजची आपली रेसिपी आहे काळे वाटाण्याची उसळ। तर बघा, मी हे 1 वाटी असे वाटाणे घेतलेत काळे आणि ते रात्रभर भिजत ठेवले होते बघा अशा प्रकारे। आणि हे आपले वाटाणे छान प्रकारे भिजले गेले आहेत। तर हे मी वाटाणे रात्रभर भिजत ठेवले होते, तर याचं पाणी मी 2-3 वेळा काढून आणि स्वच्छ धुवून घेतले आहेत। आणि आपण आता हे या कुकरमध्ये आपण टाकूया। तर मित्रांनो, हे वाटाणे मी कुकरमध्ये टाकून घेतले आहेत। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, आणि अर्धा चमचाच मीठ टाकून घेऊया आणि याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकूया। आपण याला 3 शिट्ट्या होईपर्यंत याला आपण शिजवून घेऊया। याचं मी झाकण लावते आणि मी 3 शिट्ट्या करून घेते याच्या। आता पहा, मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत आणि आपले बघा वाटाणे किती छान शिजले आहेत। हे बघा, अशा प्रकारे मस्त छान शिजले गेले आहेत आपले वाटाणे। हे पहा, तर आपण हे वाटाणे या चाळणीच्या सहाय्याने आपण ह्याला सगळं पाणी सगळं वेगळं करून घेऊया। मित्रांनो, वाटाणे मी चाळणीतून असे चाळून घेतले आहेत आणि आपण पाहू शकता हे जे पाणी आहे हे आपण फेकणार नाही, तर हे आपण भाजीसाठी वापरूयात। 1 वाटी वाटाणे बाजूला काढून ठेवते। आता या उसळीसाठी मित्रांनो आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। तर त्याच्यासाठी मी या कढईमध्ये थोडं तेल घेते। त्याच्यामध्ये हा 1 मोठा कांदा आहे तो टाकूया। याला छान परतून घेऊया, लाल होईपर्यंत याला परतून घेऊया। कांदा पहा तांबूस रंगावरती होत आलाय। आता आपण याच्यामध्ये मी इथे 1 बडीशेप घेतली आहे, 1 चमचा हे टाकूया। 1 दालचिनीचा तुकडा आहे, 4 लवंगा आणि 5-6 मिरी घेतले आहेत ते टाकूया। आणि 2 चमचे धणे घेतलेत तेही टाकूया याच्यामध्ये। यांना थोडं परतून घेऊया। मग याच्यामध्ये आपण 10-12 लसणीच्या पाकळ्या आहेत ह्या टाकूया। छान मंद आचेवरती आपण परतून घेऊ। आता यामध्ये 1/2 वाटी मी सुकं खोबरं घेतलंय, हेही टाकूया आणि याला सुद्धा या मसाल्यांसोबत छान परतून घेऊया। मसाला पहा आपला छान भाजला आहे आणि त्याच्यातनं खूप छान सुगंध येतोय। आता आपण गॅस ऑफ करून टाकूया आणि हे मसाले काढून घेऊया। आता हा मसाला बिगर पाणी टाकताच आपण या जारमध्ये वाटून घेऊया, मिक्सरच्या जारमध्ये। चला तर आपण हे वाटून घेऊया। हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे वाटण करून घेतलं आहे मी। हे बघा, असं वाटण करूया आणि आपल्याला असंच वाटण लागणार आहे। हे पहा,
आता याच मिक्सरच्या जारमध्ये हे जे वाटाणे जे मी काढून ठेवले होते हेही आपण बारीक वाटून घेऊया. थोडं पाणी टाकते याच्यामध्ये आणि आता हे वाटण बारीक करून घेते. हे पहा, अशा प्रकारे ते वाटाणे वाटून घेतले. चला तर आता आपण फोडणीची तयारी करूया. कढई गरम झाली आहे, आपण याच्यामध्ये तेल टाकूया. उसळीमध्ये चांगलंच तेल टाका, कारण की याच्यामध्ये थोडं तेल जास्त असल्यावर आपली उसळ चांगली होते. तेल गरम झालं आहे. मी याच्यामध्ये 7-8 लसणीच्या पाकळ्या आहेत, हे टाकते. थोडी हिंग टाकते आणि कढीपत्त्याची पाने आहेत, हे टाकूयात. लसूण थोडा तांबूस होईपर्यंत आपण याला परतून घेऊया. आता गॅसची फ्लेम थोडी स्लो करूया. त्याच्यामध्ये जो हा वाटण टाकला आहे तो आपण टाकून घेऊया आणि याला सुद्धा तेलावरती छान परतून घेऊया. यामध्ये आता पाव चमचा आपण हळदी टाकूया. हा माझा घरगुती लाल मसाला आहे, तो 1 चमचा टाकते. आणि अर्धा चमचाच मीठ टाकते, कारण आपण वाटाणे शिजवताना सुद्धा मीठ टाकलं आहे. आता यामध्ये आपण वाटाणे टाकूया. आपला मसाला बघा छान परतला गेला आहे. आता याच्यामध्ये आपण हे वाटाणे टाकूयात आणि याला मसाल्यासोबत परतून घेऊया. आपले वाटाणे छान परतून झालेत मसाल्यामध्ये. आता आपण हे वाटाणे जे उकडले होते त्याचं जे पाणी उरलं आहे तेच आपण याच्यामध्ये टाकूया. आणि छान हलवून घेऊया. आता आपण हे जे काळे वाटाण्याचे जे हे मिक्सर वाटून घेतले ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया. वाटून टाकल्याने याला उसळीला दाटसर चांगला येतो. छान मिक्स करून घेऊया. आता तुम्हाला जसं लागेल, जसं तुम्हाला पातळ पाहिजे, जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाका. आपण याच्यामध्ये आणखीन थोडं हेच पाणी वापरूया. तुम्ही उसळ पाहू शकता किती छान वाटते. तुमच्याकडे जर घरगुती मसाला नसेल ना तर तुम्ही याच्यामध्ये कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता. बघू, याच्यामध्ये आपण आता हे 2 आमसूल टाकूयात. आणि याला छान एक उकळी येईपर्यंत आपण याला शिजवून घेऊया. आता या उसळीला मी लो टू मीडियम वरती एक उकळी येईपर्यंत शिजवून घेते. याच्यावरती झाकण ठेवूया आणि याला चांगलं शिजवून देऊया. 5 मिनटं झालेत. आपण बघूया आपली उसळ कशी झाली आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या उसळीला चांगली तरीसुद्धा आली आहे आणि उकळून पण झाली आहे छान. छान सुगंध सुटला आहे.
आता आपली ही उसळ तयार आहे. आता आपण याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकूयात. चला तर आपली उसळ तयार आहे. गॅसची फ्लेम ऑफ करून टाकूया. मित्रांनो, आपली ही उसळ खाण्यास तयार आहे आणि ही उसळ एकदम खाण्यास एकदम अप्रतिम लागते. ही तुम्ही उसळ भातासोबत, चपातीबरोबर, पुरीसोबत, भाकरीसोबत तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता. खूप अप्रतिम लागते. जर तुम्हाला ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हाला ही माझी व्हिडिओ आवडली तर नक्की ट्राय करा.